कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी कदमवाडी इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी या निवडणुकीत आपण जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांसमोर एक व्हिजन घेऊन आल्याचं सांगितलं. कसबा बावडा लाईन बाजार इथून सुरू झालेली विकासाची गंगा कदमवाडी इथल्या डी.वाय. पाटील हॉस्पिटलपर्यंत येऊन पोहोचली आहे. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्याबरोबरच या परिसराचं अर्थकारण सुधारण्यात डी.वाय. पाटील कुटुंबियांचा मोठा वाटा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. कसबा बावडा लाईन बाजार असेल, कदमवाडी जाधववाडी असेल, हा जुना बाज आहे आपला सगळ्यांचा. या पंचगंगेच्या नदीकाठी असणारा आपला सगळा हा परिसर एकमेकाशी जुळलेला हा परिसर आहे. आणि कसबा बावडा लाईन बाजार मधून विकासाची गंगा जी चालू होते ती डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून कदमवाडीपर्यंत या ठिकाणी पोहोचते. आज हजारो लोकांना डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते. परंतु या परिसरामध्ये असणारे मेस असतील, या परिसरामध्ये असणारे हॉस्टेल असतील, या परिसरामध्ये असणारं लहान लहान दुकान असेल, या सगळ्यांच्या अर्थकारणाला एक आधार देण्याचं काम या डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून झालंय हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. आणि म्हणून जसं कसबा बावडा लाईन बाजाराच्या अर्थकारणामध्ये आमचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, कसबा बावडा लाईन बाजारचं अर्थकारण जे 30 वर्षामध्ये एक नाव रूपाला त्या ठिकाणी आलं, तसं गेल्या 10-15 वर्षामध्ये हॉस्पिटल झाल्यापासून या सगळ्या परिसराला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबानं त्या ठिकाणी केलेला आहे, आमच्या कुटुंबानं या ठिकाणी केलेला आहे. यावेळी माजी नगरसेवक राजू लाटकर, भरत रसाळे, कॉम्रेड दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे, भारती पोवार, वेदवती मोहिते, उज्ज्वला चौगले यांच्यासह प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार दीपक कांबळे, आरती शेळके, सीमा संगपाळ, नागेश पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.